की जय। और सुत हनुमान महाराज की जय। अशुभ वासना सोनी संपत्ती, शुभ वासनेने जिंकुनी अंती, दैवी संपत्ती सात्विक श्रद्धा निभूती, नाशी राजय सता तामस श्रद्धे. वासनारूपी असणारी आसुरी अशा प्रकारचा जो काही विचार आहे, संपत्ती आहे, ती संपत्ती आसुरी संपत्ती असणारी योग्य मार्गाने मिळवता वाम मार्गाने मिळवल्यानंतर ती नाहीशी होते आणि सत्मार्गाने मिळवलेली संपत्ती आणि त्याला दैवी संपत्ती असं म्हणतात. ती दैव संपत्ती आणि ती टिकून राहते. अशा प्रकारचा विचार माझ्या आई वडिलाचा होता कीर्तनामध्ये आणि सावता महाराज बोलतात. विजयी जी दैवी संपत्ती, सात्विक श्रद्धा सतत चित्ती, प्राप्त झाली जीवन मुक्ती, विलक्षण सुखदायी. दैवी संपत्ती ही असणारी टिकून राहते. सात्विक विचार मनाच्या ठिकाणी होता आणि सात्विक विचार असल्यानंतर पवित्र अशा प्रकारचं जे काही परमेश्वराची भक्ती आहे, ती भक्ती आचरणामध्ये आणली आणि त्यांचं सोनं झालं. अशा प्रकारे आणि सावता महाराज सांगू लागले, तिचा घेऊन या भोग, दे पात साधिला चांग, विदेही विदेह मुक्तीचा विभाग, माय बापा मिळाला. आणि ती असणारी सात्विक वृत्ती आणि दैवी संपत्ती याच्या मेळामुळं माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी जन्माला आल्याचं सार्थक केलं. विधेय स्थिती निर्माण झाली. विधेय असणारा आणि अशा प्रकारचे परशुबा आणि नागिता यांचं कल्याण झालं. अशा प्रकारे सावता महाराज बोलतात. वडिलांची ही परमसेवा तुम्हा सांगतो मनोभावा, लाभेल तुम्हा मोक्ष ठेवा, वडिलांच्या पुण्याईने. हे जमलेले पंचक्रोशीतील जी भक्त मंडळ होती, भक्तजन होती, ती आरण या ठिकाणी आलेली होती. ते असणारा गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये सावता महाराज बोलतात, हे जमलेल्या भाविक भक्तांनो, माझ्या वडिलाची असणारी जी काही मिराशी आहे, तो देव आपला असा करणं आणि ही त्यानं कर्तव्य केलं, हे कीर्तन असणारं तुम्ही ऐकत आहात. त्याच्यामुळं मोक्ष प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला झाली, आपल्याला का होणार नाही. अशा प्रकारचा परिहार सावता महाराज देतात. पुण्यदायक ही पितृभक्ती, पितृतिथीचे सारंती, लाभले तुम्हा समवेती, साधा सज्जन आपुले. आणि अशा प्रकारचं असणारं पितृभक्ती, आई वडिलांची जी काही भक्ती आणि त्या भक्तीचा विचार या ठिकाणी जो मांडलेला आहे आणि तो विचार तुम्ही ऐकत आहात, त्यामुळं तुमचं कल्याण निश्चित आणि झाल्याशिवाय राहणार नाही. कुणामुळं? आई वडिलांच्या कृपेमुळं. टाका मातृ पितृ शोक, ध्यान याना स्वरूप निर्दोख, मोक्षाचे सार सम्यक, ही साधा पितृतिथी. आणि अशा प्रकारची असणारी पितृतिथी आहे. आणि माझ्या त्या आई वडिलाचं जे काही असणारं पावित्र्य आहे, ते पावित्र्य आपण पाहिलेलं आहे. त्या पावित्र्यामुळं त्यांच्यामुळं तुम्ही इथं हजर आहे.
ते डोक्यात घ्या, हे ऐका. ऐकल्यानंतर हो आपलं असणारं कल्याण होईल. ममत्वे जो सत्य शोक तो नष्टे स्वरूपी सम्यक अहम मम नासी विवेक सुख दुःख मग खंडे. हो, आणि अशा प्रकारचं चित्त म्हणन आणि का अशा प्रकारचा आणि जी ध्यास आहे तो तुमच्या ठिकाणी राहू द्या आणि सुखादुःखापासून अलिप्त व्हा. अशा प्रकारे बोलू लागलेले. सुख दुःखासी कारण शरीर उपजे पाप पुण्य संस्कारे संसाराची उभारणी थोर राग द्वेषाने होय. सुख आणि दुःख निर्माण होणार हे काय आहे? कुणामुळं होतं? शरीरामुळं. शरीरामुळं संसार स्वार्थ निर्माण होतो आणि तो निर्माण झाल्यानंतर माणूस काय होतो? दुःखी होतो. थोडा लाभ झाला तर सुखी होतो. हे कार्य असणार शरीराचं आहे. अशा प्रकारे कीर्तनावरून सावता महाराज बोलत आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानी रागी द्वेष येती मनी भेद ज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल भासे. अनुकूल म्हणजे आनंद आहे, प्रतिकूल म्हणजे दुःख आहे. अनुकूल आणि प्रतिकूल मनाच्या इच्छेप्रमाणे झालं सुख प्राप्त होतं. मनाच्या इच्छेविरुद्ध झाल्यानंतर दुःख होतं. दुःख झालं की क्रोध येतो. क्रोध झाला की असणारे षडविकार निर्माण होतात आणि त्या षडविकारामुळं मनुष्य जन्माचं अनहित होतं. अशा प्रकारे कीर्तनातून सावता महाराज सांगतात. भेद ज्ञानासी कारण मुख्य स्वरूपाचे अज्ञान ते नासे पितृत भक्ती पुण्य असे सार शास्त्राचे. जे असणार जे काही पाप आहे ते स्वरूपामुळं नाहीस होत पाप. आणि ते असणार जे असणार की काही दुःख आहे पाप आहे ते पाप ही आई वडिलांच्या त्या असणाऱ्या पुण्यामुळं काय होतं? नाहीसं होतं. पाप नाहीसं होतं. म्हणून काय म्हणतात आपण? वडिलाची पुण्याई, आईची पुण्याई, त्यांच्या कृपेनं हे सर्व चालतं. अशा प्रकारे सावता महाराज त्या ठिकाणी आणि परिहार देतात. असे जे शास्त्र सार ते उदयी भाग्य थोर होई दुःख संबंध दूर वृत्ती स्थिर स्वरूपी. अशा प्रकारे जे काही शास्त्राचं सार आहे ते असणारा मतितार्थ आहे. तो मतितार्थ असणारा आणि काय होतं? देवाच्या किंवा आई वडिलाच्या पुण्याईनं आणि तो पुण्य प्राप्त होतं. पितृतिथीचे कीर्तन संपले वा. परमार्थ गुह्य सार कथिले वा, वा. भाविक सकळ संतोषले मनी बाणला आदर. पितृतिथीचं असणारं कीर्तन जे होतं ते सावता महाराजांचं पूर्ण झालेलं आहे. या कीर्तनामध्ये भक्ती मार्ग सांगितलेला आहे. कसं वागायचं ते सांगितलंय. आई वडिलाच्या पुण्याचा विचार सांगितलाय. त्यांच्या कर्तव्याचा विचार सांगितलाय. त्यांची वृत्ती कशी होती ही सांगितली. त्यांचा भक्तीचा महिमा सांगितला. हे सगळे ऐकून हो सगळे तटस्थ झालेले मंत्रमुग्ध अशा प्रकारचा आणि समाज त्या ठिकाणी झालेला आहे. सावता उत्तम कीर्तन करी ऐसे सांगू लागले परस्परी अशी ख्याती दिगंतरी गेले असे आपोआप. पितृतिथीचं कीर्तन सावता महाराजांनी सांगितलेलं आहे. लोकांचा जन समुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे. कीर्तन अति उत्कृष्ट झालेलं आहे. कीर्तन कुणाचं आहे? सावता महाराजांचं आहे.
सावता महाराज कोणाचा अवतार आहे? जनकाचा अवतार आहे. जनक कसा आहे? विधेयी आहे. विधेयी जनकाचा अवतार आहे आणि त्यांचा तोंडून हे कीर्तन ऐकायला मिळालेलं आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या कीर्तनाची वाहवा केलेली आहे. चहूकड वार्ता पसरलेली. धन्य धन्य सावता महाराज, सन धन्य. अशा प्रकारे त्यांचं ज्ञान अशा प्रकारे दिगंतामध्ये आणि वार्ता पसरली. श्राद्धा पुण्यतिथीस पर्व काळ देवजन्म उत्सव शुभ वेळ कीर्तना बोलविती लोक सकळ अति आग्रहे करुणी. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ओळीचा अर्थ अशा प्रकारचा आहे. गुणको घाकनिले लाख बिकाई, गुणको घाकनी नाही मिले कवडी बदले जाई. सावता महाराजांचं कीर्तन आहे. ते कीर्तन लोकांनी ऐकलेले. वाऱ्याच्या महात्ये ही असणारी वार्ता पसरलेली. गुणाचं वर्णन करणारा लाभतो, नाहीतर देव असला तरी कवडी मोल त्याची कीर्ती होते. सावता महाराज संत होते, श्रेष्ठ संत होते. सगळीकडे वार्ता ही कीर्तनाची पसरली. घ्या ना, थोडी घ्या. सर्दी पडसे पाणी मतदान जमत नाही. गाई कोणाची मस्त घ्या ना. कसं प्रसाद नाही झाला काय